आणि पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक कौल दिलाय। तब्बल 15 वर्षांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात आली आहे। त्यांच्या जागी भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले। भाजपने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 100च्या खाली नेत स्वतः 190 पेक्षा जास्त जागांवर मुसंडी मारली आहे। हे नेमकं कसं आणि का घडलं पाहूयात या संदर्भातल्या स्पेशल रिपोर्टमधून। पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास रचलाय, कारण तिथे पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे। गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा भाजपने दणदणीत पराभव केलाय। या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अनेक दशकांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं असंच म्हणावं लागेल। बंगालमधील या विजयाला अनेक कारण आहेत। महिला तरुणांचा कल भाजपाकडे। महिला कुटुंब प्रमुखांना महिन्याला 3000ची घोषणा ठरली निर्णायक। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक मतदान। बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपानं लावून धरला। महिला तरुणांसाठी रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा। भाजपानं निवडणुकीचं तंत्र बदललं। उमेदवार निवडीतल्या चुका भाजपानं टाळल्या। भाजपानं निवडणूक अस्मितेच्या मुद्द्यावर जाऊ दिली नाही। याच सोबत ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडूनही अनेक चुका झाल्या। मुस्लिमांचं तुष्टीकरण भोवलं। बेरोजगारी, उद्योग आणि गुंतवणुकीचा अभाव। शिक्षक भरती प्रक्रियेत तृणमूल नेत्यांकडून मोठा घोटाळा। आरजीकर रुग्णालयात तरुणीवर पाशवी अत्याचार, आरोपी तृणमूलचा नेता। मतदार यादी शुद्धीकरणामुळे लाखो बोगस मतदार बाद। अति आत्मविश्वास, अहंकारी वागणं बोलणं। बंगाल भाजपाचा चेहरा आणि ममतांचं एकेकाळचं निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे। या विजयाचं श्रेय मात्र पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना द्यावं लागेल। निवडणूक प्रचार आणि तिकीट वाटपाचं सूक्ष्म नियोजन शहांनी केलं होतं। प्रचाराच्या शेवटच्या 15 दिवसात तर शहा बंगालमध्ये ठाण मांडून होते। देशातलं क्रमांक 2चं पद त्यांच्याकडे असलं तरी निवडणूक आली की शहा आजही प्रचंड मेहनत करतात। पक्षाची संपूर्ण यंत्रणा कामाला लावतात। हा गुण खरंच घेण्यासारखा आहे। दरम्यान विकास आणि रोजगाराच्या बाबतीत खूप मागे असलेला बंगाल आता तरी प्रगती करतो का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।